नमस्कार. आज आमचा हा पहिला मिनी ब्लॉग पहिला असल्याकारणाने आमचं काही चुकल्यास आम्हाला माफ करावे. आता आम्ही पोचलो आमच्या गावामध्ये. आज मला सुट्टी असल्याकारणाने मी माझ्या शेतामध्ये रोडग्याचा कार्यक्रम ठेवला आहे. आता गावामध्ये पोचून आई वडिलांची भेट घेतली आणि रानांनी सुद्धा आजी आजोबांची भेट घेऊन आम्ही आमच्या शेताकडे रवाना झालो. आमच्या शेतातील रस्ते हे ओबडधोबड असल्याकारणाने गाडी व्यवस्थित चालवता येत नव्हती. आता पोचलो आम्ही शेतामध्ये. शेतामध्ये राणा हा शेताचा आनंद घेत होता. आता आम्ही आमचे रोडगेच्या ठिकाणी पोचलो. रोडगेच्या ठिकाणी पोचून सर्वजण काम करत दिसत होते. सर्वांनी आपापल्या कामात व्यस्त होते. कोणी रोडगे बनवण्यात, कोणी अळी बनवण्यात, कोणी पूजा करण्यात. सर्वजण आपापल्या कामामध्ये बिझी होते. आम्ही सर्वात शेवटी पोचलो. शेवटी पोचल्यानंतर आम्हाला थोडे बोलणे बसले की तुम्ही सर्वात शेवटी आले. आता त्यांना काय सांगायचं की आम्हाला आणखीन थोडं लेट यायचं होतं म्हणून. हे बघा, आता रोडगे बनवणे चालू आहे. आता भाजीचा कार्यक्रम चालू केला. हे आमचे काकू भाजी बनवण्यात एक्सपर्ट. आमच्या काकूच्या हातची कुणी एक बार भाजी खाल्ली म्हणजे समजून जायचं की त्यांनी परत परत भाजी मागावी. अशी आमची काकू. हे आमच्या 2 आत्या, आग लाव्या आत्या. आणि ही माझी बायडी. आता हे माझी बायडीने सुद्धा काम केले. आता सर्व भाजी वगैरे सर्व तयार झाले. आता रानाची कुस्ती खेळण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वजण कौतुकाने बघत होते. आता जेवण तयार झाले. आम्ही जेवण करायला बसलो. सर्वांना भूक लागली असल्याने सर्वजण कोणाकडे न पाहता खटाखट खाणे चालू केले. आता बायाचे जेवण चालू झाले. आता तुम्हाला माहीतच आहे, बायाचे जेवण थोडे आरामशीरच असते. गप्पा गोष्टी करून जेवण करणे, मस्त इकडल्या तिकडल्या गोष्टी करून जेवण करणे आणि शांततेने जेवणे, असं त्यांचं माणसासारखं नाही आहे. आता सर्वांचे जेवण आटपून जेवण झाल्यानंतर सुस्तावले, थोडा आराम करीत होते. असा होता आजचा दिवस. आता आमचं काही चुकलं असल्यास माफ करा. धन्यवाद.